नमस्कार. आरोह गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. गरोदरपण हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात आईचे विचार, भावना, आचार यांचा थेट परिणाम बाळावर होत असतो. आज आपण जाणून घेऊया भगवद्गीता वाचन गरोदर स्त्रियांसाठी का महत्त्वाचे आहे आणि त्याचे कोणते फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवद्गीतेच्या वाचनामुळे गरोदर स्त्रीला सकारात्मक विचारांची देणगी मिळते. गीतेत म्हटले आहे, मन एवं मनुष्यम कारणम बंधमोक्षः, म्हणजेच मन हेच बंधनाचे आणि मुक्तीचे कारण आहे. आईचे विचार सकारात्मक असतील तर गर्भातील बाळालाही तोच आनंद आणि सकारात्मकता मिळते. गरोदर स्त्रीने भगवद्गीतेचे पठन केले किंवा वाचन केले तर तिला मानसिक स्थैर्य आणि शांती लाभते. गरोदरपणात हार्मोनल बदलांमुळे कधीकधी चिडचिड होते, भीती किंवा तणाव येऊ शकतो आणि या सगळ्यांमध्ये भगवद्गीतेच्या वाचनाचा किंवा ऐकण्याचा खूप चांगला फायदा दिसून येतो. गीतेतील उपदेश समत्व योग शिकवतो, सुखदुःख, लाभ हानी यात मन शांत ठेवतो. ही शांती आईच्या आरोग्यासाठी आणि बाळाच्या विकासासाठी खूपच महत्त्वाची आहे. युद्धभूमीवर अर्जुन निराश झाले, पण श्रीकृष्णांनी त्यांना गीतेचा उपदेश दिला. त्यातून अर्जुनाला धैर्य, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता मिळाली. गरोदर स्त्रीलाही गीतेतून धैर्य आणि आत्मबळ मिळतं, जे प्रसूतीच्या वेळी आणि गर्भावस्थेतील आव्हानांना तोंड देण्यासाठी उपयोगी पडतं. गीतेच्या वाचनामुळे नैतिक मूल्य आणि संस्कार पण दिले जातात. गीतेचा मुख्य संदेश म्हणजे धर्म, सत्य आणि कर्तव्य पालन. आई जे विचार करते तेच संस्कार बाळापर्यंत पोहोचतात. त्यामुळे बाळामध्ये पण नैतिकता, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठता रुजतात. गीतेचे श्लोक जेव्हा आपण वाचतो किंवा ऐकतो तेव्हा निर्माण होणारे ध्वनितरंग मेंदूला शांत करतात. आधुनिक संशोधनातून असे सिद्ध झाले, श्लोकिक कंपन आईच्या नर्वस सिस्टीमला रिलॅक्स करतात. यामुळेच बाळाच्या मेंदू, हृदय आणि नर्वस सिस्टीमच्या विकासालाही फायदा होतो. गीता वाचल्याने आईला देवावर विश्वास, समर्पण आणि भक्तीची भावना निर्माण होते. ही भावना आईच्या मनाला स्थैर्य देते आणि बाळाला जन्मजात आध्यात्मिकतेची देणगी मिळते. आधुनिक दृष्टिकोनातून गर्भसंस्कार या विषयावर अनेक संशोधन झाले. त्यात असे दिसून आले की आईने गर्भावस्थेत आध्यात्मिक ग्रंथ वाचल्यास बाळाचीही भावनिक आणि बौद्धिक क्षमता वाढते. म्हणूनच भगवद्गीता वाचनामुळे पॉझिटिव्ह हार्मोन जसे की सेरोटोनिन आणि एंडोर्फिन वाढतात, ज्यामुळे आई आनंदी होते आणि बाळही आनंदी राहतं. संपूर्ण गीता ऐकण्यासाठी आरोह गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा.